भांडगाव ग्रामपंचायतीची आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती आणि या विशेष ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांचे पांदण रस्ते किंवा शेतीमाल बाहेर काढण्यासाठी कुठलाही रस्ता नाहीये आणि ग्रामपंचायत याबाबत कुठलाही निर्णय घेत नाही। याबाबत भांडगाव येथील शेतकरी काय बोलतात बघू आपण। चला, काय दादा काय म्हणणं आहे तुमचं? रस्ता नाही 381 80 गट नंबर आणि तिथून आम्ही रोड दिलाय बीसी वास्तीला तरी काळजी घ्या ना। सगळे अख्खी ग्रामपंचायत होते नारळ पडायला। मग रस्ता झाला का? नाही झाला। शेतात काय आता डांबरी तिथून पुढे झाला ना आमच्या घरापाशी नाही झाला। ऊस शेतीत ऊसाला रस्ता नाही। रस्ता झाल्याशिवाय ऊस निघणार नाही का? नाही काय करायचं अख्ख्या गावाला माहिती आहे 2 वर्षाचा ऊस होईल आता। त्यांच्या भावाला तर भाव आहे त्यांचे तुमच्या शेताकडे जायला रस्ताच नाही। घेतलेली काही भांडण मागायची रस्ता काय अजून व्हायला तयार नाही। ग्रामसभा झाली, काय सांगाल? ग्रामसभा झाली आज ही ग्रामसभा होती, परंतु या ग्रामसभेच्या अनुषंगाने ऐन वेळेच्या विषयामध्ये जे विषय आले त्या विषयांची एकही उत्तर नाहीये। ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, अध्यक्ष, बॉडी, भाऊसाहेब यांच्याकडे कसल्याही प्रकारचं उत्तर नाहीये। आमचं युवकांचं एकच म्हणणं येतं की स्थानिकांना इथं रोजगार नोकरीला प्राधान्य मिळावं। जो शासन नियमित जो जी आहे की ग्रामस्थांना 80% रोजगाराचं प्राधान्य पाहिजे, तसं इथं कुठल्याही प्रकारे आमच्या गावामध्ये होत नाही। त्या विषयाचा पाठपुरावा गेले पत्रव्यवहारही त्याचे 8 वर्षापासून मी करतोय, पण आमच्या इथं जे प्रशासन आहे, जे ग्रामपंचायत चालवतं, त्यांची गेंड्याची कातडी आहेत। त्यांना कसलाही प्रकारचा त्याचा गम नाहीये। उलट जे लोक इथं विषय मांडतात त्यांच्यावरती चुकीचे आरोप करतात, ते आरोपही त्यांचे सिद्ध होत नाही। त्याच्यामुळे त्यांना माफी मागायची वेळ येते, पण लाज नसती त्यांना, ते माफी सुद्धा मागू शकत नाहीये। त्यांचं एवढं मनही मोठं नाहीये। ह्या विषया प्रकारे ही सगळी ग्रामसभा ही वादळीची झालेली आहे। आता ग्रामसभेमध्ये ज्या एनओसी संदर्भामध्ये चर्चा झाली त्या संदर्भात काय सांगाल? नेमकं फार मोठा फ्रॉड झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि हा फ्रॉड उघडकीस आणण्यासाठीच आमचा हा सगळा लढा चालू आहे। एनओसी किती तारखेला अर्ज केला होता आणि किती तारखेला? चेरी पार्क म्हणून या ठिकाणी एक कंपनी आलेली आहे, साधारण 15 ते 20 एकरामध्ये कंपनी आहे। ह्या कंपनीने 2022 ला ग्रामपंचायतला अर्ज केलेला होता एनओसी संदर्भात। तर अर्ज केला होता, परंतु 2026/1/2024 ला त्या कंपनीचा प्रतिनिधी या ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित होता एनओसी साठी। त्या ठिकाणी जर एनओसी देण्याचं ठरलं काय, पण ज्यावेळेस रेकॉर्डला बघितलं ग्रामपंचायतच्या, त्यावेळेस एनओसी गेल्याची तारीख 2022 मधली निघली। तर आम्ही त्यांना 2 वर्षामधला कालावधीत एनओसी कशी काय गेली आधीच हा प्रश्न विचारला असता, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये। भांडगाव ग्रामपंचायत प्रशासन नेमके काय भूमिका घेत आहे आणि ग्रामस्थांचे प्रश्न सोडवत आहे का, याकडे सर्व भांडगावकरांचे, शेतकऱ्यांचे, नागरिकांचे लक्ष लागलेलं आहे। परंतु